हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी ह्या ब्लाऊजची कटिंग तुमच्याबरोबर शेअर केलेली आहेच आणि ती पण कशामध्ये केलेली आहे तर लाईव्हमध्ये केलेली आहे. तर आपल्या ह्या ब्लाऊजची आपल्याला स्टिचिंग पाहायची आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज स्टिचिंग सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, वेळ न घालवता आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर बॅक साईड घेतलेला आहे आणि त्याचा गळा आहे कटिंग करायचा आहे. तर मी खालच्या बाजूने 1.5 इंच सोडलं, वरच्या बाजूने 1.5 इंच आणि 3.5 इंचाचा मधला गॅप ठेवला. 2.5 इंच खालच्या बाजूने गळा रुंदी घेतली, वरच्या बाजूने 2.25 इंच गळा रुंदी घेतली आणि अशा पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याला आकार द्यायचा आहे. आकार दिल्यानंतर मी काय केलेलं आहे, हे जो चौकोन आहे, आता आपण म्हणजे चौकोन नाही, गोल गळा आहे, तो कटिंग करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ मी तुमच्यावर का शेअर करते तर तुम्हाला सुद्धा ब्लाऊज आणि जे माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाऊज शिवता आला पाहिजे. प्रिन्सेस कट ब्लाऊज जरी असला तरीसुद्धा तो कशा पद्धतीने शिवला गेला पाहिजे ते सर्वांना समजलं पाहिजे. आणि खास अस्तरचा ब्लाऊज शक्यतो मैत्रिणींना जमत नाही आणि बाहेर पण जाता येत नाही शिकण्यासाठी, तर तुम्ही घरबसल्या ब्लाऊज अशा पद्धतीने शिवू शकतात. तर पहा, खालच्या बाजूने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि जास्तीचा कपडा कटिंग करून घेतला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या बाजूने पिना लावून घ्यायच्यात जेणेकरून आपला जो गळा आहे तो फाकणार नाही किंवा रुंद होणार नाही आणि आपण जे शिलाई देतो ती व्यवस्थित बसेल आणि कुठेही कपडा गोळा होणार नाही. त्यासाठी काय करायचं आहे, पिन लावून घ्यायची आणि ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज स्टिचिंग करून घ्यायचा आहे गळ्याला 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने. तर 1.5 इंच शिलाई मार्जिन देऊन झाली, त्यानंतर तो गळा काय करायचा आहे, आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर मी ह्या पद्धतीने गळा कटिंग करून घेते आहे. तुम्ही पण मैत्रिणी ह्याच पद्धतीने गळा कटिंग केल्यानंतर बॅक साईडला पायपिंग लावण्याची गरज पडत नाही आणि गळा पण अगदी एकदम फिनिशिंगमध्ये गोल आकार रेडी होतो. तर पहा, ह्या पद्धतीने मी कट्स मारून घेतले गळ्याला आणि त्यानंतर आता आपल्याला आतली बाजू वर काढून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊजला सरळ करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचं बॅक साईड आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल आणि कुठेही कपडा गोळा होणार नाही. तर याची पण दक्षता घ्यायची व्यवस्थितरित्या. त्याचनंतर गळ्याला सुद्धा आपण काय करूयात, दाब शिलाई देऊन घेऊया. तर गळ्याचा पण भाग रेडी झालेला आहे. आता आपण ब्लाऊज उलटा करून घेऊया बॅक साईड आणि बाहेरच्या बाजूने टिप मारून घेऊया, कारण की आपण जे अस्तर कटिंग केलेलं आहे ते परफेक्ट कटिंग आहे. त्याच्यामुळे जे बाहेर ब्लाऊज पीस जास्त दिसतोय तो आपल्याला काय करायचा आहे, शिलाई मारल्यानंतर कटिंग करून घ्यायचा आहे. तर पहा, पुन्हा एकदा इथं शिलाई बसली नाही म्हणून मी काय करते, पुन्हा एकदा शिलाई देऊन घेते आणि जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. आता हा बॅक साईड रेडी झालेला आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे, नंतर त्याला आपले टक्स मारून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, आता आपण काय करूया, टक्स मारून घेऊया. आता हा टक्स किती रुंदीने मारायचे आहेत, आपण 3.5 इंचाची टक्सची अगोदर जो मध्य आहे ब्लाऊजचा बॅक साईडचा मध्य आहे त्यानुसार आपण काय करायचं आहे, आपला ब्लाऊज स्टिचिंग करायचा आहे. तर बॅक साईड आपल्याला आता काय करायचं, बॅक साईडचा टक्स मारून घ्यायचा आहे. 3.5 इंच रुंदी आणि 3 इंचाची उंची. त्यानुसार आपल्याला दोन्ही बाजूने टक्सचे पॉईंट टाकून घ्यायचे. मी ह्या पद्धतीने टक्सचे पॉईंट टाकून घेत असते, तर तुम्ही पण ह्या पद्धतीने तुमच्या टक्सचे पॉईंट टाकून घेत जा, म्हणजे ना दोन्ही बाजूचे टक्स ना समान अंतरावर येतील. तर ह्या पद्धतीने काय केलं, मी टक्सची रुंदी घेतली 1/2 इंच. हे पहा, ह्या पद्धतीने आणि कोपऱ्यातून असा टक्स बाहेर काढून घ्यायचा आहे. डबल टिप मारून घ्यायची. पाहू शकता ब्लाऊजच्या बॅक साईडला किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. डबल टिप मारून घ्यायची. तर धागा निसटला, धागा लावून घ्यायचा. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने शिलाई देऊन घ्यायची आहे.
धागेदोरे कटिंग करून घ्यायचेत. तर पहा मैत्रिणींनो, गळ्याचा शेप वगैरे एकदम छान रेडी झाला आहे. बॅक साईड आपला एकदम परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला फ्रंट पार्ट स्टिचिंग करायचं आहे. त्या अगोदर फ्रंट पार्टचे जे मेन पार्ट असतात तर ते कशा पद्धतीने स्टिचिंग करायचे ते आपण पाहूयात. जर हे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे फ्रंट पार्ट, म्हणजे जिकडे हुक लूक पट्टी आहे ते बाजू गोलाकार समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि पार्ट पण व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. तर पार्ट ठेवताना जरा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे व्यवस्थित आणि चौबाजूने टिप मारून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने आपण व्यवस्थित काय करूया, पुन्हा एकदा आपले जे पार्ट आहे त्याला ना चौबाजूने टिप मारून घेऊया. समोर ठेवून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने टिप मारून घ्यायच्या, म्हणजे हे पार्ट आहे ते एकाच बाजूचे तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे तो काय करूया, चौबाजूने टिप मारून घेऊ. तर पहा, ह्या पद्धतीने टिप मारून घेतल्यानंतर जास्तीचा कपडा आहे तो लगेच कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण दुसराही पार्ट त्याच पद्धतीने स्टिचिंग म्हणजे कटिंग करून घेऊ. बाकीचा कपडा बाहेरच्या बाजूचा. तर हे पार्ट रेडी झाला. आता आपल्याला त्याच्या कटोऱ्या रेडी करायचं, म्हणजे साईड पॅटर्न, म्हणजे आपला जो प्रिन्सेस कटचा साईडचा भाग आहे तो कशा पद्धतीने ठेवायचे ते पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जर ठेवले तर आपले एकाच बाजूची कटोरी किंवा एकाच बाजूची पॅटर्न रेडी होत नाहीत. तर जेव्हा ठेवतो आपण अस्तरण ब्लाऊज त्यावेळेस ही दक्षता घ्यायची, एकाच बाजूची होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच पद्धतीने दुसरी बाजूचा पार्ट आपण स्टिचिंग करून घेऊ चौबाजूने आणि जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे फ्रंट पार्ट आहेत ते स्टिचिंग करून घेण्या अगोदर आपण स्लीव्स पण स्टिचिंग करून घेऊयात. म्हणजे दोन्ही स्लीव्ज समोरासमोर ठेवून घेतल्या आणि स्टिचिंग करून घ्यायचे. फोल्ड करून पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित आणि पुन्हा स्टिचिंग करून घ्यायची चौबाजूने. त्याच पद्धतीने दुसरी बाजू घ्यायची. खालच्या बाजूने अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिनने दंडघेराच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची. जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. पुन्हा फोल्ड करायची आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन आपली स्लीव्ज रेडी करून घ्यायची. ती झाल्यानंतर चौबाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर नेमकी कस्टमर आलं तर कस्टमरनीला हे लागत होतं अस्तर, तर ते अस्तर देण्यामध्ये जास्त वेळ गेला. तर मैत्रिणींनो, तुमच्या पण कामामध्ये असा मध्ये कस्टमर आल्यानंतर वेळ जात असेल तर हे करणं खूप अवघड असतं, म्हणजे दोन्ही गोष्टी सांभाळणं. तर फक्त आज माझा फक्त एकच ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि तो पण हा तुमच्याबरोबर जो शेअर केलेला आहे तो. तर मग मैत्रिणींनो पहा, कस्टमर म्हणाले मी जरा वेळाने येते तुमचा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर. तर मी काय केलं, मग ओके बोलली आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर बाजूने काय करा, आपण जे जास्तीचं आहे ते आज ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलं आहे. तर रेडी झालेले आहे आपले पार्ट. तर आता आपण काय करूया, फ्रंट पार्टची शिलाई करून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला पण ह्या पद्धतीने स्टिचिंग करता आली पाहिजे. तर पहा, मी काय केलं, अशा पद्धतीने पार्ट ठेवून घेतली आणि समोरच्या बाजूची स्टिचिंग करून घेतली. आणि जो फ्रंट पार्ट आहे थोडासा जास्त झाला तो मी काय करणार आहे, कटिंग करून घेणार आहे. तर जेव्हा हा ब्लाऊज वेअर करू त्यावेळेस खूप सुंदर बसणार आहे. तर ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी होतोय. पफ पण आलेला आहे छान.
त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे जे खाली पार्ट शिल्लक राहिला होता तेवढं सोडून खालच्या बाजूने पुन्हा आपण शिलाई द्यायला सुरुवात करायची. हाही पार्ट आपला रेडी झाला आहे. तुम्ही पाहू शकता पफ किती सुंदर आलेला आहे. आता आपल्याला कमरपट्टी जॉईन करायची आहे, तर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर कमरपट्टीसाठी मी पट्टी रेडी करते आहे. तर ही रेडी केलेली आहे, डबल होती. आता त्या दोन्ही बाजूची आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची. त्यासाठी मी अर्धा इंच शिलाई देऊन घेतली पट्टीला एक बाजूने. तर पहा तिरकी होती ती कटिंग करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने पट्टी ठेवून आपण कमरपट्टी ज्या पद्धतीने बॅक साईडला जॉईन करतो त्याच पद्धतीने फ्रंटला जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूने काढून दाब शिलाई देऊन घ्यायची, जास्तीची कटिंग करून घ्यायची आणि ही फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायची. तर पहा आपला फ्रंट पार्ट बऱ्यापैकी रेडी झालेला आहे. त्याच पद्धतीने दुसरीही कमरपट्टी रेडी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून एकदम परफेक्ट आपली कमरपट्टी स्टिचिंग करून घ्यायची. खूप जणी मैत्रिणींना प्रश्न असतो अगोदर हुकपट्टी लुकपट्टी रेडी करायची का कमरपट्टी बसवून घ्यायची. तर अगोदर कमरपट्टी लावून घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला हुक लुकपट्टी रेडी करून घ्यायची. तर आता आपल्याला चेक करायचं आहे लहान मोठा भाग आहे का, गळ्याच्या वर खाली गळा आहे का. तर नव्हता. तर ह्या पद्धतीने आता काय करतो आपण हुक लुकपट्ट्या रेडी करून घ्यायच्या आहेत. तर ही पट्टी आहे आपली हुकपट्टी. तर ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायची, बाहेरच्या बाजूने अर्धा इंच काढायची आणि पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने शिलाई देऊन घ्यायची. पुन्हा डबल शिलाई देऊन घ्यायची आणि बाहेरच्या बाजूने काढून फोल्ड करून दाब शिलाई देऊन घ्यायची, जास्तीची कटिंग करून घ्यायची आणि आतल्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. झाली आपली हुकपट्टी तयार. आता लुकपट्टी तयार कशी करायची, उलटा कपडा धरायचा, त्याच्यावर अर्धा इंचाने खालच्या बाजूने सोडून पुन्हा दाब शिलाई म्हणजे डबल शिलाई द्यायची आणि दाब शिलाई देऊन आता ही बाहेरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही बाहेरच्या बाजूने जेवढी आपण शिलाई दिलेली आहे त्या याच्यावर फोल्ड करायची, एकदम करेक्ट त्याच मार्जिनवर फोल्ड करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं. तर पाहू शकता मैत्रिणींनो आपला जो फ्रंट पार्ट आहे तो एकदम बऱ्यापैकी रेडी झालेला आहे. थोडासा जास्तीचा दिसतो तो मी कटिंग करून घेतला आहे. तर गोलाकार आकार पण आलेला आहे एकदम परफेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, गोट द्यायचा आहे. आता गोट मारताना कोणती काळजी घ्यायची, तर पहा या पद्धतीने आता आपण गोट रेडी करून घेऊया. गोटसाठी मी काय करत असते, नेहमी सरळपट्टीच काढत असते. तर ह्यापैकी सरळपट्टी काय केलेली आहे मी रेडी करून घेते. डबल 2 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि ती काय करायची आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल सरळपट्टीचा गोट व्यवस्थित येतो का, तर मी तो पण गोट कशा पद्धतीने मारला आहे आणि आतासुद्धा तुम्हाला समजेल की गोट आपण कशा पद्धतीने मारायचा आहे. तर मी हा सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताना व्यवस्थित पाहत जा मैत्रिणी, म्हणजेच तुम्हाला ब्लाऊजची पूर्ण शिलाई तर खूपच छान आणि परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये जमून जाईल. तर पहा आता ही गोटपट्टी रेडी केली, थोडीशी तोंडाला फोल्ड करून घेतली आणि पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला काय करायचं आहे, ती शिलाई करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने गोटपट्टी लावून घ्यायची आहे, कटिंग करून घ्यायची आणि थोडासा आकार दिसतो ना गोलाकार, तिथं काय करायचं आहे आपल्याला कट मारून घ्यायची, जेणेकरून ती पट्टी अशी व्यवस्थित गोटपट्टी रेडी होईल. आता मी ते एकदम दाब शिलाई देऊन कडेकडेने काय करणार आहे, या पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेणार आहे. बाहेरच्या बाजूने दिसता कामा नये अशा पद्धतीने ही पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने पाहू शकता किती छान असं ब्लाऊजला परफेक्ट छान असं लुक आलेलं आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला काय करूया, ही आपण गोटपट्टी जॉईन करून घेऊया. त्यानंतर जास्तीची आहे थोडीशी ती कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर या पद्धतीने कट्स मारून घ्यायचे आणि पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड करून दाब शिलाई देऊन घ्यायची. हे पाहू शकता किती छान आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथपर्यंतच हा व्हिडिओ दाखवणार आहे, कारण की जी फिटिंग आहे ती मी लाईव्हमध्ये दाखवलेली आहे. तिथे जाऊन ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची ते तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, आणि शोल्डर कशा पद्धतीने जोडले हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कशा पद्धतीने पहा आपण खालचा मोंढ्याखालचा भाग रेडी केलेला आहे तो पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. चला तर भेटू.